नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास. माझी दृष्टी भिरभिरत होती. एवढ्या सेना सागरात मी काय बघणार आणि काय दिसणार होतं मला? काहीतरी परिचित दिसतं का शोधू लागले. एके स्थानी दृष्टी स्थिर झाली. एका रथावर कपिध्वज होता. म्हणजे हा निश्चितच अर्जुनाचा रथ. म्हणजे म्हणजे त्यावर कृष्ण असणार. मला दिसेल प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण. माझं सर्वांग थरथरू लागलं. आतून काय होतंय ते कळेना. हृदयाची स्पंदन मोजता येईल इतक्या मोठ्यानं आणि वेगानं होऊ लागली. मी स्वतःला खूप प्रयत्न करून संयत केलं आणि दृष्टी स्थिर केली. रथ आता स्पष्ट दिसू लागला. स्पष्ट शब्द माझ्या श्रवणी पडले. नाही, माझ्या मनी उमटले. महर्षी व्यासांचे आणि काळाचे उमटतात तसे. सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापय मेच्युत. कृष्णा, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा कर. चिरपरिचित अर्थ मनात उमटला. माझं हृदय पुन्हा धडधडू लागलं. वामनेत्र स्फुरण पाहू लागला. मला माझं भान हरपल्यागत वाटलं. मी ते दृश्य पुन्हा पाहू लागले. अनिमिष नेत्राने सर्वांगाच्या श्रुती करून श्रवण करू लागले. आता पुढे काय ते. रथचक्रांचा गडगडाट कानी पडू लागला. हळूहळू स्पष्ट दिसू लागलं. कृष्णानं अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा केलाय. आता माझ्या आसपास चंदनाचा गंध दरवळू लागला. निशिगंधाच्या पुष्पांचा सुवास सर्वांगी झिरपायला लागला. मनाला मयूर पंख स्पर्श जाणवला. दूर कुठेतरी वेणू वाजावी असा मधुर पुरुष स्वर उमटला. वीणेच्या झंकारासारखा माझ्या मनाच्या गाभाऱ्यात निनादला. पार्थ पश्यैतान समवेतान कुरून. शब्द माझ्या सर्वांगी भिनले. विद्युत प्रवाह सळसळावा तसं झालं. क्षणभर माझं भान हरपल्यासारखं झालं. एकत्रित आलेले हे कुरुवीर बघ. बुद्धीला वाक्याचा अर्थ जाणवला आणि क्षणात सावरून समोर बघू लागले. दोन्ही बाजूंना पसरलेलं दोन्ही महासागरासारखं ते सैन्य पाहून अर्जुन क्षणभर स्तब्ध झाला. आपले सुंदर नेत्र विस्फारून सैन्याकडे बघत होता. मी त्याच्या सुंदर नेत्रांकडे पाहतच राहिले. काही क्षणात माझ्या ध्यानी आलं, त्याच्या हातातलं महान धनुष्य रथात गळून पडलंय. तोही गलित गात्र झाल्यावत रथात खाली बसला. कृष्णानं वळून त्याची अवस्था पाहिली. आश्वाचे वेग सोडून तो खाली उतरला आणि त्याला बघून अर्जुन म्हणाला, माधवा, सिदंती मम गात्राणी मुखंच परिशुष्यती. अरे, कुठे आणलंयस तुम्हाला? हे तर सगळे माझे बांधव. शत्रू सैन्य बघून स्फुरण यावं म्हणून मी इथे आलो, तर माझ्या गात्रांना कंप सुटलाय. माझं मन भ्रमित झालंय. आमचे आचार्य, पितामह, पुत्र, बंधू, मातुल, शालक, श्वशूर यांना मारून मला काही नकोय. हे राज्य काय त्रैलोक्याचं दिलं तरी नकोय. दुर्योधनादिकांना मोह झालाय. त्या मोहानं लिप्त झाल्यामुळे ते करतायत. त्यांना कळत नाहीये, पण मला कळतंय नक्कीच. माझ्या हातून कुलक्षय होणार आणि कुलक्षय झाला की कुलधर्म लयाला जातो. कुलावर अधर्माचं वर्चस्व होतं. नको कृष्णा, नको. आचार्य द्रोण आणि पितामह भीष्मांचा वध करून मला राज्य नको. त्यापेक्षा भिक्षाटन करून निर्वाह करीन. वीरानं माखलेल्या मिष्टांनापेक्षा भिक्षान्न उत्तम. मी युद्ध करणार नाही. कृष्णानं मधुर स्वरात अर्जुनाला समजावत म्हटलं, अर्जुना, अरे, एखाद्या अज्ञानी व्यक्ती समान शोक काय करतोयस? नुसताच शोक करत नाहीस, तर त्या शोकाचं समर्थनही करतोयस. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू येणारच. मृत्यू तर केवळ शरीराचा होणार आहे. त्यासाठी शोक कशाला? आत्म्याला कधीच मृत्यू नाही. तो अजर, अमर, अविनाशी आणि नित्य आहे. तो ज्या शरीरात असतो त्याचा संबंध संपला की तो ते शरीर सोडून निघून जातो. त्याचा शोक कशाला करायचा? तो ज्या शरीरात राहतो त्या शरीराच्या चांगल्या वाईट असण्यानं आत्मा चांगला किंवा वाईट ठरत नाही. शरीर नष्ट झालं की आत्मा त्या शरीरातून मुक्त होतो. तो निर्लेप आहे. अरे अर्जुना, तू क्षत्रिय आहेस. युद्ध करणं तुझा क्षत्रियाचा धर्म आहे. ते तुझं कर्तव्य आहे. ते आद्य कर्तव्य आहे. अशा वेळी धर्मयुद्धापेक्षा क्षत्रियाला श्रेयस्कर असं काहीही नाही. अरे, तू युद्ध केलंच नाहीस तर तुझी अपकीर्ती होईल, कधीही न समाप्त होणारी. या उलट युद्ध करून विजयी झालास तर पृथ्वीचं राज्य उपभोगशील. मृत्यू आला तरी युद्धात तर स्वर्गप्राप्ती होईल. म्हणून विमोह त्यागून युद्धाला सज्ज हो. निर्धारानं युद्ध कर. कौंतेया, ह्या स्थूल जड देहापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ असतात.
इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ, मनापेक्षा बुद्धी, बुद्धीपेक्षा आत्मा, आणि त्याच्या मृत्यूनंतर विनाश होणारच नाही. मग जिथे नाशच नाही तिथे शोक कशाचा? हे जे तुझ्या समक्ष आहेत ते तुझे आप्त असं वाटतंय ना तुला? पण तसं बघितलं कोणी कोणाचा नसतो, कोणी कोणाचा आप्त नसतो, कोणी कोणाचा शत्रूही नसतो. प्रत्युपकाराची अपेक्षा न करणारा आपला सुहृद असतो. स्नेहाची अपेक्षा ठेवून उपकार करणारा मित्र असतो. आपल्याशी कलह करणारा आपला शत्रू असतो आणि दोन्ही पक्षाचं हित करण्यासाठी झटणारा मध्यस्थ असतो. शिवाय काही आपले परिचित असतात. सदाचारी, दुराचारी, द्वेष करणारे, मत्सरभाव ठेवणारे, या सगळ्यांच्या ठाई समबुद्धी ठेवावी. कृष्णा, त्याचं भाषण अत्यंत सावधतेने श्रवण करणारा अर्जुन तो विसावताच त्याला म्हणाला, तू म्हणतोस सर्वांशी समबुद्धीनं वागावं, मग दुर्योधनाशी युद्ध करायचं कशासाठी? कशाला त्यांच्या दुष्ट बुद्धीसाठी त्यांना शासन करायचं? करू देत त्यांना राज्य, घेऊ देत पृथ्वीचा उपभोग. पार्था, त्याच्या कथनावर एक मोहक स्मित करून कृष्ण म्हणाला, किती रे हे अज्ञान! तू रे कोण कोणाला शासन करणार? तुला काय वाटतं मृत्यूनं त्याचे सगळे अधिकार तुला दिलेत? की मार बाबा कोणाला मारायचं ते आणि राहू देत जिवंत तुला ज्यांना वाटतंय त्यांना? असं नसतं मित्रा. तू तर निमित्त मात्र आहेस. सगळे काळाचे ग्रास होणार आहेत. तू त्यांच्याशी युद्ध केलंस किंवा न केलंस तरी. युद्ध करशील तर ते सर्व क्षत्रियोचित मृत्यू प्राप्त करून स्वर्गाचे भागी होतील. त्यांना भाग्य प्राप्त होण्यासही तूच निमित्त होणार. निमित्त मात्र भव सव्यसाचीन. पंचमहाभूतांनी निर्मित हे शरीर, अंतःकरण चतुष्ट्यानं उत्पन्न होणारे विकार, यांच्यावर नियंत्रण ठेवणारं चैतन्य, याशिवायही एक तटस्थ, साक्षी आणि आनंदमय जीवात्मा असं असतो आपण. आणि हा जो जीवात्मा आहे तोच परमात्मा आहे, तोच आपला अंतरात्मा आहे. या क्षणी आप्तेष्टांच्या मोहात गुंतून तू युद्ध नको म्हणतोयस, पण शांतपणे विचार करशील तर तुलाच कळेल की हा विचार भ्रममूलक आहे, व्यर्थ आहे. आणि मग तुझ्यातला क्षत्रिय या निर्णयासाठी तुझा धिक्कार करेल, कारण तो युद्धप्रिय आहे, युद्धोत्सुक आहे, युद्धोद्युक्त आहे. ज्यानं त्यानं आपलं कर्तव्य कर्म करत राहावं. त्याचं फळ काय असेल त्याचा विचार करू नये. ते जे असेल ते यथावकाश प्राप्त होणारच आहे. प्रत्येकाच्या हृदयात ईश्वर आहे. तो सर्व जीवांना एका चक्रावर आरूढ करून आपल्या दिव्य शक्तीनं घराघरा फिरवत असतो. त्याच्या हृदयस्थ नारायणाला शरण जा. तुझी द्विधा मनस्थिती नष्ट होईल. अन्यथा कोणताही निर्णय घेण्यास तू सक्षम आहेस. विविध दृष्टांत देऊन श्रीकृष्णानं अर्जुनाचा संभ्रम दूर केला. तसा तो कर्तव्याभिमुख होऊन युद्धाला सिद्ध झाला. देवदत्त नामक शंखाचा गगनभेदी नाद केला आणि पांडवांच्या सैन्यात चैतन्य सळसळलं. युद्धभूमीवर समोरासमोर सागरासारखी पसरलेली सागराच्या लाटा सतत उचंबळत असतात तशी उत्साहानं उचंबळलेली ती सैन्य युद्धोत्सुक झाली होती. केव्हा एकदा युद्ध आरंभ होतं ह्याची प्रतीक्षा करत होतं. अचानक युधिष्ठिरानं आपले धनुष्य खाली ठेवलं, कवच उतरवलं. आपणही रथातून खाली उतरला. त्यानं हात जोडून पितामह भीष्मांकडे पाहिलं. काही न बोलता पायीच शत्रू सैन्याकडे निघाला. ते बघताच अर्जुनही आपल्या रथातून उतरला. मागोमाग कृष्ण अन्य पांडव खाली उतरून युधिष्ठिराचं अनुसरण करू लागले. कोणाला काही उमज पडेना. प्रत्येकजण परोपरीनं युधिष्ठिराला तो काय करतोय विचारतायत. पण युधिष्ठिर मुखावाटे अवाक्षरही न उच्चारता पुढे जातच राहिला आणि दुर्योधनाच्या सैन्यात एकच कल्लोळ माजला. एवढं मोठं सैन्य बघून घाबरला हा युद्धाला. भीमार्जुनासारखे बंधू असताना कशाला घाबरायचं? शिवाय कृष्णही आहेच. हा कुलाला कलंक लावणारा निपजला अखेरीस. आपण जिंकलो. युद्ध आरंभ होण्यापूर्वी समाप्त झालं. बघा तर खरं काय करतोय ते. अशा विविध प्रतिक्रिया शत्रूच्या सैन्यात उमटू लागल्या युधिष्ठिराच्या त्या आचरणामुळे. हा आपल्याला सोडून असा कुठे निघाला या आशंकेनं त्याच्या भ्रात्यांची मनं शंकाकुल झाली. कोणालाच काही उमज पडेना. दुर्योधनानं सुचवल्याप्रमाणे हा भयंकर नरसंहार टाळण्यास्तव पांडव खरोखरीच भिक्षाटन करून जगणार की काय अशी शंका पांडवांकडच्या अन्य राजांच्या मनात येऊन आपण अकारण आलो या राजाच्या सहाय्यार्थ असं वाटल्या वाचून राहिलं नाही. युधिष्ठिर सपरिवार शत्रूच्या सैन्यात गेला. भीष्मांजवळ पोचला. आपल्या पितामहांचे चरण घेऊन माथा टेकवून अत्यंत नम्रपणे म्हणाला, तात, मी आपणाला युद्धासाठी निमंत्रित करतोय. आम्ही तुमच्याशी युद्ध करणार आहोत. अनुमती आणि आशीर्वाद हवेत.
भीष्म मनोमन संतुष्ट होऊन म्हणाले, तू ही अनुमती मागून मोठं धार्ष्ट्य दाखवलंयस. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय हवं ते माग. तात, या युद्धात मी आपणास कसं पराजित करावं? माझ्या हाती शस्त्र असे तो मला या विश्वात कोणीही पराजित करू शकत नाही आणि माझ्या पराजित होण्याचा काळ अजून आला नाही. हे युद्ध आरंभ होऊ देत. मग माझ्याकडे ये, मी तुला कथन करेन. भीष्मांनी म्हटलं. हा प्रसंग सगळ्यांचंच मन हेलावणारा होता. अशी अनुमती मग पांडवांनी द्रोणाचार्य, कृपाचार्य आणि आपले मातुल शल्य यांचीही घेतली. युधिष्ठिर नंतर रथारूढ झाला. त्यानं कौरव सैन्याच्या मध्यभागी आपला रथ थांबवून उच्च रवानं घोषणा केली. युद्धक्षेत्री एकत्रित असलेल्या वीरपुरुषांनो, रथींनो, महारथींनो, अजूनही युद्ध आरंभ व्हायचं आहे. ज्या कोणाला आमचा पक्ष न्याय्य वाटून आमच्या बाजूने युद्ध करायचं असेल, असं वाटत असेल, त्यांना आमच्या सैन्यात त्याचं स्वागत आहे. तसंच ज्यांना हे युद्ध अनिच्छेनं करावं लागत आहे, त्यांनी देखील या युद्धातून निवृत्त होण्याची अनुमती आहे. कौरवांच्या सैन्यात असलेला युयुत्सू अत्यंत आनंदित झाला आणि म्हणाला, हे पांडुपुत्रा, महाराजा युधिष्ठिरा, तुला जर उचित वाटत असेल तर मी तुमच्या बाजूनी येऊन युद्ध करू इच्छितो. ये महाबाहो, तुझं स्वागत आहे. युधिष्ठिरानं म्हटलं. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.